नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय निफ्टीचा ॲनालिसिस. चला तर मग सुरू करूया. मार्केट सध्या 2 दिवस मी म्हणू शकतो मंथली ट्रेड्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर मार्केट जे आहे एक रेंज बाउंड बघायला मिळते. ठीक आहे, एक चांगला प्राइस ॲक्शन पॅटर्न बघायला मिळतो. कोणता बघायला मिळतो ओव्हरऑल तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर ब्रेकआउटसाठी विचार करतो का? डेफिनेटली एक एक नॅरो रेंजमध्ये आहे. ती नॅरो रेंज कोणती आहे? ही आहे 23,800 23,700. जर या रेंजच्या बाहेर कुठेतरी टिकलं, होल्ड केलं, तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती बाय करू शकतो. हे सर्वांनी लक्षात असावं. त्याचबरोबर उद्या जर गॅप ओपन झालं तर डेफिनेटली बाईंगचा विचार करू शकतो उद्या म्हणजे सोमवारी, जेणेकरून येत्या काही दिवसात मार्केटने लक्षात घ्या, जर हा बँड तोडला, ठीक आहे, म्हणजे जवळपास 23,800 23,900च्या वरती टिकलं, तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला जवळपास 24,300 24,400 बघायला मिळू शकतो येत्या काही दिवसात. मग त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, मग सध्याचा विचार केला तर सध्यासाठी निफ्टीचा विचार केलात तर निफ्टी काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? मार्केट जे आहे सध्या तुम्हाला एका रेंजमध्ये बघायला मिळू शकतो. ती म्हणजे ही एक रेंज आहे आणि त्याच्यावरची रेंज ती म्हणजे ही एक रेंज, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता ही रेंज सर्वात महत्त्वाची आहे आणि हीच रेंज तुम्हाला इंट्राडेसाठी उपयोगी पडणार आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, इंट्राडेवरती आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय असा की रेंजमध्ये टिकताच बाय करा आणि सेल करा. आता ही जी रेंज आहे, ह्या रेंजच्या इथे काय करायचं आहे? इथे सिंपल स्ट्रॅटेजी वापरायची आहे. सेल हाय बाय लो, हा लक्षात घ्या. कारण हा बँड आहे जवळपास डिसिजन मेकिंग बँड आहे. डिसिजन जसा बनेल, जसा बायर्स किंवा सेलर्स कोणाचा जरी वर्चस्व राहील, त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला पुश होताना बघायला मिळू शकतं. हे डेफिनेटली लक्षात घ्या. उद्या गॅपअप झालं तर गॅपअप 23,800च्या वरती टिकून राहत असेल तर लगेच बाय करू नका. 23,850 लेवल जर थोडक्यात काय, ही जी वरची जी रिजेक्शन झोन काढली 23,850, याच्यावरती होल्ड करू द्यात. मार्केटला होल्ड केलं तर डेफिनेटली त्याच्यावरती टिकतात. पहिली 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊ द्या 23,850च्या वरती. क्लोज झाले की डेफिनेटली बाय करा किंवा जवळपास तुम्ही काय करू शकता? कन्फर्मेशन पॅटर्नकडे जाऊ शकता. कन्फर्मेशन पॅटर्न बघायला मिळाला डेफिनेट. कोणता कन्फर्मेशन पॅटर्न हे सांगण्याची गरज मला तर वाटत नाही. एन पॅटर्न असू देत, इन्व्हर्टेड असू देत किंवा अजून कुठलाही चांगला प्राइस ॲक्शन पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. त्यानुसार तुम्हाला थोडक्यात काय कन्फर्मेशनचा विषय असेल, डेफिनेटली यू कॅन गो एंटर इट अँड टेक द ट्रेड. सरळ दुसरा विषय म्हणायचा म्हटलं तर मार्केटचा 23,800 आता करंट रेंज ज्या आहे, ही रेंज एक चांगली एक रिजेक्शन सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळू शकतो मिक्स लेवलला. कारण त्याच लेवलला खाली ब्रेक झाल्यानंतर त्या लेवलला परत एकदा मार्केट एक काय म्हणू शकतो एक रिस्पेक्ट करताना आपल्याला बघायला मिळते. सो जर हा ट्रेंड जो आहे शॉर्ट टर्मचा सेलिंगचा कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली हे जे हायर लोज जे बनत चालले मार्केटमध्ये, हे थोडेफार ठीक आहे मग तोडणं गरजेचं आहे. मग त्यासाठी हा जो लो बनला पहिला तो तोडणं गरजेचं आहे. जवळपास काय सेलिंगची लेवल कुठे असणार आहे? 23,700च्या खाली सेल करा. टिकता असता पहिलं टार्गेट काय 23,750 ते 23,600 ते प्रॉफिट बुक करा. पण 23,600च्या खाली टिकलं तर मग तुम्हाला सेलिंग थोडीफार जास्त बघायला मिळू शकतो. थोडक्यात काय, एक जवळपास बायर्स जे एक मोमेंटम बनवत होते, आता कुठे मोमेंटम बनवत होते? ह्या लेवलच्या आसपास. लक्षात घ्या, इथे वरच्या दिशेने फ्लॅट रिजेक्शन आहे, पण खालून बायर्स जे उचलण्याचा प्रयत्न इथे करत होते, क्लीन क्लिअर कट. कुठे आहे बघा, हा एक लो बनवला, इथे एक आहे, इथे एक आहे, जवळपास काय हायर लोज, मग जवळपास बायर्स जे पुश करत होते, मग ते सगळी पॉवर व्यर्थ गेलेली आहे. सेलर्सनी परत एकदा आपण म्हणू शकतो स्वतःची बाजी मारलेली आहे आणि मग त्याच्यानंतर परत सेलिंग तुम्हाला बघायला मिळू शकते. जर हा पॅटर्न ब्रोक झाला तर ब्रेक कधी होऊ शकतो? 23,600च्या खाली टिकताच. हे सर्वांनी लक्षात घ्या. समजलं आहे का तुम्हाला विश्लेषण निफ्टीचं ॲनालिसिस क्लिअर कट? समजलं असेल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.